चला तयार आहात? तयार आहात? ठीक आहे. मग आता विचारतो मी, जर आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या बीएमसी एस्टेट प्रॉपर्टीवर गिरणी कामगार, पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचारी, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्हाला परवडणारी घरं बांधायची असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर आपल्या मुंबईमध्ये जसं उद्धव साहेबांनी 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ केला, 700 स्क्वेअर फुटापर्यंत माफ करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 100 युनिट पर्यंत वीज मोफत पाहिजे असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपल्या बीएसटीच्या बस ह्या 10,000 पर्यंत न्यायच्या असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? मोफत बस महिलांसाठी सुरू करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? बसचं भाडं रद्द करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? भाडेवाढ रद्द करायची असेल तर कोणाला मतदान करणार? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जर तुम्हाला सर्वात मोठी लायब्ररी बांधायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? लहान मुलांसाठी पाळणा घरं बांधायची असतील तर कोणाला मतदान करणार? मुंबईत चांगले रस्ते पाहिजे असतील तर कोणाला मतदान करणार? मुंबईत शुद्ध पाणीसाठी डिसॅलिनेशनचा प्लांट बनवायचा असेल तर कोणाला मतदान करणार? मोकळी मैदानं जर मोकळीच ठेवायची असतील आणि बिल्डरांच्या घशात नसतील टाकायची तर कोणाला मतदान करणार? जर आज आपल्याला ह्या मुंबईमध्ये चांगलं कॅन्सरचं हॉस्पिटल बांधायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जे हॉस्पिटल भाजपला प्रायव्हेटाईज करायचे आहेत ते प्रायव्हेटाईज करून येतं 5 अजून मेडिकल कॉलेजेस बनवायचे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? महानगरपालिकेमध्ये जसे आपल्या 10वी पर्यंत शाळा आहेत, 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेज करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? घरकाम करणाऱ्या महिलांसाठी नोंदणीकृत करून 1,500 रुपये सन्मान निधी म्हणून आपल्याला द्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? कोळी महिलांना सन्मान निधी द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? ही मुंबई जर वाचवायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? तुमची ओळख जर जातपात धर्मपंथ न पाहता जर मुंबईकर असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला राजसाहेबांना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला आपल्या मुंबईला जिंकवायचं असेल आणि दिल्ली समोर ताठ मानेने उभे करायचं असेल तुम्ही कोणाला मतदान करणार? वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? पवार साहेबांना मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? तुमच्या आमच्या मुंबईसाठी तुम्हाला मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? आपल्या भविष्यासाठी मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपल्या भवितव्यासाठी करायचं असेल मतदान तर कोणाला मतदान करणार? आपला वचननामा वचनपूर्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? मशाल, इंजिन आणि तुतारी हेच सगळीकडे वातावरण असलं पाहिजे. जिंकायला तयार आहात? लढायला तयार आहात? जिंकायला तयार आहात? चला मग लढूया आणि जिंकूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आदित्यजींचं घणाघाती भाषण आणि त्याचबरोबर अमितजी ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन.